नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज मी तीळ शेंगदाणे गुळपोळी बनवणार आहे वेगळ्या पद्धतीने। त्यासाठी मी या ठिकाणी शेंगदाणे भाजून घेत आहे। शेंगदाणे भाजत आलेत। आता या शेंगदाण्यात मी विलायची थोडीशी गरम करून घेणार आहे आणि सुंठ बडीशेप पावडर अगोदरच मी बनवून ठेवली आहे। 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतलेत मी। पोळी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कणिक भिजवून घेतले। तीळ भाजत आले आहेत, खमंग भाजून घ्यायचे। विलायची आणि शेंगदाणे भाजलेले बारीक करून घेणार आहे। शेंगदाणे आणि विलायची बारीक केले। आता यातच भाजलेले तीळ थोडेसे बारीक करून घ्यायचे, जास्त बारीक करून नाहीत घ्यायचे। सुंठ बडीशेप पावडर घेतले अर्धा चमचा। 1 वाटी गूळ घेतलाय किसून। थोडंसं पाणी टाकायचे। ह्याला पाक नाही करायचा एकदम पक्का पाक, थोडासा गूळ पातळ झाला की यामध्ये बारीक केलेलं गूळ तीळ शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। नंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पातळ झालं की गॅस बंद करायचा। याचा पाक नाही करायचा आपल्याला। ह्याच्यात तीळ आणि शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहे मी। आता गॅस बंद केलाय मी। हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि थंड होऊ द्यायचं। नंतर एका ताटात काढून घ्यायचं आहे। सारण थंड झालंय। आता हे सर्व सारण एकत्र मिक्स करून घ्यायचं। छोटे छोटे असे गोळे करून थोडीशी लाटायची आणि त्यात सारण भरून घ्यायचे। अशा पद्धतीने करायचं आहे आणि तुम्ही जेवढं सारण जास्त घ्याल तेवढं पोळी छान लागते। पोळी लाटत असताना एकदम आदर हलक्या हाताने लाटायची। पोळी लाटताना जास्त पातळ आणि जास्त जाड पण नाही लाटायची, मध्यम लाटून घ्यायची। पोळी भाजून घ्यायची आहे। मी तूप घेतलं आहे या ठिकाणी पोळी भाजण्यासाठी। तूप लावलं आहे। तर या ठिकाणी अशा पद्धतीने तीळ शेंगदाण्याची पोळी तयार आहे। एकदा नक्की करून बघा। आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।